आता आपण बघूया टॉप 9 राजकीय बातम्या। ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी शिवसेना भवनाबाहेर बॅनरबाजी। मराठी माणसांच्या हितासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी एकत्र येण्याचं आवाहन। राष्ट्रवादीच्या प्री कॅबिनेट बैठकीला धनंजय मुंडे अनुपस्थित। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही मुंडे अनुपस्थित। सोशल मीडियावर अजित पवारांना धमकी देणाऱ्या व्यक्तीला अटक। आमदार सरोज अहिरे यांच्या तक्रारीनंतर 45 वर्षीय संतोष पोकणे या व्यक्तीला अटक। लोकसभेनंतर काँग्रेसचे कार्यकर्ते आळशी झाले। विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य। तर कार्यकर्त्यांच्या आक्षेपानंतर आम्हीही आळशी झालो असं म्हणत विजय वडेट्टीवारांची सारवासार। कार्यकर्ता थोडासा लोकसभेनंतर आळशी झाला, मी आवर्जून उल्लेख करतो साहेब की तो आळशी झाल्यामुळे हे अपयश जे आज आपल्या पदरी दिसते आहे ते त्यामुळे झालेलं आहे। विलेपार्ले उपजिल्हा प्रमुख जितेंद्र जनावळेंचा मातोश्रीला रामराम। उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतरही जनावळे राजीनाम्यावर ठाम। जनावळे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार। माजी मंत्री तानाजी सावंत यांची Y+ सुरक्षा हटवली। तानाजी सावंत यांना आता फक्त एक सुरक्षा रक्षक असणार। भाजपचे मंत्री गणेश नाईकांच्या आमदारकीला आव्हान। मतदार यादीत घोळ केल्याचा आरोप। ठाकरेंच्या शिवसेनेतले विरोधी उमेदवार मनोहर मढवींची हायकोर्टात याचिका। नाईकांना हायकोर्टाकडून आरोपांना उत्तर दाखल करण्याचे निर्देश। संदीप नाईक पुन्हा भाजपमध्ये घरवापसी करणार। विधानसभा निवडणुकीपूर्वी संदीप नाईकांनी पवार गटात प्रवेश केला होता। 6वा राज्य वित्त आयोग स्थापन करण्यास कॅबिनेटची मान्यता। अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्ससाठी एकूण 346 नवीन पदं निर्माण करण्यास मंजुरी। 22 कोटी 37 लाख रुपयांचा निधी खर्च करणार।